भाजप आमदार नितेश राणे यांच्या भडकाऊ वक्तव्यावरून अजित पवार यांनी भाजपकडे तक्रार केली होती। आता पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। मुस्लिम समाजामध्ये संतापाची भावना असून कारवाई करा अशी मागणीच सतीश चव्हाण यांनी केली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। भाजप आमदार नितेश राणे यांच्या याच भडकाऊ भाषणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट फडणवीसांनाच पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे। 2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि स्वतःच्या राजकारणासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्यानं मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात। मुस्लिम समाजात संतापाची भावना असून गुन्हे दाखल होऊनही नितेश राणेंची वक्तव्य सुरूच आहेत। 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। नितेश राणेंवर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, तसंच भाजपच्या शीर्ष नेतृत्वानंही समाज विघातक वक्तव्यांची चौकशी करावी। नितेश राणेंनी स्पष्ट केलं, त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तव्य हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे। यापेक्षा काय पाहिजे कुणाला? मी सांगतोय, नितेश राणेचं स्पष्ट मत आहे, जे भडकाऊपणा करताय, बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे, मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे, मारण्याच्या काटण्याच्या रील्स तयार करत आहे, खूप इंस्टाग्रामवर रील फिरत आहेत। हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवत आहेत। त्याची चौकशी आधी केली पाहिजे। नितेश राणेंचं वक्तव्य महाराष्ट्र किंवा देशातल्या मुस्लिमांविरोधातलं नाही, तर बांगलादेश आणि पाकिस्तानची भाषा करणाऱ्यांसाठी आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। हिंदू जन आक्रोश मोर्चातून नितेश राणे पोलिसांना बाजूला करण्याचं सांगून थेट आव्हान देत आहेत। ह्या लोकांना काय वाटतं, ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो, या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। आणि तुम्हाला त्या जिहादांना आवरायला जमत नसेल ना, तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। दादांचे आमदार सतीश चव्हाण यांच्या आधी खुद्द अजित पवार यांनीच भाजपच्या नेतृत्वाकडे नितेश राणे, अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांची तक्रार केली आहे। मात्र अजित पवारांना कुणाकडे तक्रार करायची करू द्या, असं नितेश राणे म्हणाले। त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही। त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे। वरिष्ठांशी बोलले ते काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये। पहिल्यांदा ती बैठक काय होती, त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी। पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये, पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं। आणि महाराष्ट्रात सध्या शेतकरी अडचणीत आहे। आम्ही सध्या कृषी विद्यापीठात आहोत आणि दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात, ओल्या दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाती तलवारी बॉम्ब देण्याच्या ज्या भाषा चालू आहेत ना, ते त्यांनी बंद कराव्या, जेणेकरून ते स्वतः अडचणीत येणार नाहीत। हा त्यांचा एक मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे। उसका ऊपर बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है, वो दंगे भड़काना चाहता है। अशा प्रकारची भडकाऊ वक्तव्य करून भाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे। तर छगन भुजबळांनी नितेश राणेंना आपल्या मतांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय। आपल्या महायुतीची मतं वाढली पाहिजेत यासाठी बोलूया आपण। निदान आपल्या बोलण्याने कुठेतरी आपल्या मतावर परिणाम होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। शेवटी सगळ्यांना महायुती परत राज्यावर आली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे। ती नितेश राणेची, नारायणराव राणेंची पण आहे, अजितदादांची, माझी आहे, एकनाथरावांची आहे, बीजेपीची आहे, सगळ्यांची।
ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.